हे समालोचन करण्यासाठी गरजेचं आहे। त्याचप्रमाणे वैयक्तिक पारितोषिकाने नटलेली स्पर्धा आहे, त्यामुळे विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे 12 खेळाडू। हॅलो, धन्यवाद शामोकर सर, धन्यवाद समीर, उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे। व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023मध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पर्व तिसरं आणि तिसऱ्याच पर्वातील आजच्या पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना आपण सगळ्यांनी पाहिला आहे, सातेरी कर्ली आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबोली। त्यानंतरची दुसरी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय, राजाराम वॉरियर्स तळवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल सिंधुदुर्ग पोलीस। हे दोन ताकदवर, दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतायत। टॉस जिंकली राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ या मॅचमध्ये प्रथमतः करेल फलंदाजी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला वंदन करून मालवणच्या टोपीवाला मैदानावरून आपलं सगळ्यांचं व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023च्या तिसऱ्या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। मॅचकडे जाऊयात। मैदानाच्या आतमध्ये सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघातील सलामीची जोडी आपण पाहतोय। स्ट्रायकिंग इनला दीपेश कांसे, ऑफ्टमोरचा चेंडू, बॅकफुट पंच करायचा होता, यावेळेला वेट अँड वॉच वाट बघितली होती, चेंडूला येऊ दिलं होतं, मात्र चेंडू गेला रक्षकाच्या दिशेने। पहिला चेंडू आपण पाहिला गोलंदाजाचा विकी पुजारे। विकी पुजारे कसबा वावड्याचा कोल्हापूरचा हा एक दिग्गज गोलंदाज, ज्याने खूप स्पर्धेमध्ये मेडन षटक, निर्धाव षटक टाकण्याची देखील किमया केली आहे। विकी गोलंदाजी मार्कवर, फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय, गॅप शोधली आहे, दोन क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडूला काढलाय, सुई मधून ज्या पद्धतीने धागा ओवावा असा फटका, चेंडू फरार, आलाय चौकार दीपेशच्या बॅटमधून। कमाल का शॉट, ये कवर ड्राइव का शॉट और आंखों को सुकून देने वाला यह शॉट है। वेरेनियम चौका दूसरी गेंद पर अर्जित करते हुए, पहले गेंद के लिए थोड़े से बैकफुट पर रुके थे, लेकिन गेंद गोल्डन स्पॉट के ऊपर गिरकर थोड़े से उछाल प्राप्त किए थे और इसी वजह से वो कट नहीं कर पाए थे और दुविधा में डाला था बल्लेबाज को, कट करे या पंच करे, और इसी चक्कर में गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर ठहरी थी। इस बार ये ऑफ स्टंप के बाहर की गेंद, थोड़ी सी खराब गेंद, दूर डालना चाहते थे, दूर रखना चाहते थे, लेकिन थोड़े से असफल होते हुए ज़्यादा बाहर हो गई। अंपायर अपने दोनों हाथ हवा में फैलाकर इसे वाइड का इशारा देते हुए, और इस वाइड रन के साथ स्कोरबोर्ड होता हुआ 5 रन। विकी पुजारा गोलंदाजी मार्कवरती और पिच आहे, स्लॉट मध्ये टाकलाय, समोर खेळलाय, चेंडू हवेमधून पाठवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र यावेळेला चेंडूने एक टप्पा घेतलाय, आलाय व्हेरिनियम चौकार लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर। जबरदस्त सुरुवात केली आहे, आक्रमक रूप दाखवलं यावेळेला दीपेश कांसेच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलेत। व्हेरिनियम चौकार कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 हे तिसरं पर्व। धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे 9 धावा, बिनबाद 9। विकी पुजारा थोडासा महागडा ठरलाय, खरं तर हा गोलंदाज कंजूशी षटक टाकण्यासाठी ओळखला जातो, मात्र यावेळेला हल्ला चढवलाय दीपेश कांसेने। एक विस्फोटक फलंदाज दीपेश कांसे स्ट्रायकिंग एंडला, आणि डाव्या उजव्या हाताचं ज्यावेळेला कॉम्बिनेशन असतं त्यावेळेला निश्चितपणे गोलंदाजांसमोर एक शर्तीचे प्रयत्न करतात। फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा टाकलाय, विथ अलोन द कार्पेटचा फटका, जमिनीची मदत घेतली या फटक्यासाठी, लॉंग ऑन बाउंड्रीपर्यंत चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक पोचलाय, निघाल्यात 2 धावा। और ये पावर प्ले का ओवर चल रहा है, कोकण नाऊ पावर प्ले का ये ओवर है। जिस पावर प्ले के ओवर में एक प्रकार की ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी चाहिए, उसी प्रकार से चौकों की बौछार करते हुए स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 11 के ऊपर। तो बढ़िया बल्लेबाजी, जो सभी खिलाड़ी है वो दायरे के अंदर रहते, ये खासियत है कोकण नाऊ के इस पावर प्ले की। इस बार बढ़िया स्ट्रोक कट किया है कवर की दिशा में, निश्चित तौर पे 4 रन देकर जाएगी। इस ओवर का तीसरा वेरेनियम चौका आता हुआ इस बल्लेबाज के बल्ले से दीपेश कांसे ऑन फायर।
एक खूबसूरत चौकार पाहायला मिळाला आहे. क्रिकेटमधलं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. जो फटका आपण वीरेंद्र सेहवागच्या बॅटमधनं सातत्याने पाहायचो, अप्पर कटचा एक सुंदर फटका डीप स्कोअर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर वेरिनियम चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. कोकण नाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून मोठमोठे रती महारथी टेनिस क्रिकेटच्या विश्वातील जगतातील मोठे सितारे या मैदानावरती आज खेळणार आहेत. 3 चौकारांची खेळी आतापर्यंत पहिल्या षटक प्रगतीपथावरती. विकी पुजारा ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा समोर खेळलाय. बॉलर ऑफ द हेड, बॉलरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथा चौकार दीपेश कांसेच्या बॅटमधून वेरिनियम चौकार, चेंडू फरार आलाय चौकार. गजब की बल्लेबाजी होते हुए मैदान के भीतर 4 चौके इस ओवर में. विकी पुजारा एक कद्दावर गेंदबाज है और एक कमाल के गेंदबाज है, लेकिन उस गेंदबाज को इस बल्लेबाज ने 4 चौके लगाए पहले इस पावर प्ले के ओवर में. स्कोरबोर्ड पहुंचता हुआ पहले ही पावर प्ले के ओवर में 19 रन. कमाल की शुरुआत, कमाल का आगाज है. अगर आगाज ये है तो अंजाम क्या होगा. अमोल जी, कमाल की बल्लेबाजी, एक ताबड़तोड़ विस्फोटक पारी के साथ शुरुआत करते हुए बल्लेबाज एक बाएं हाथ के बल्लेबाज है. और जिस प्रकार की शुरुआत चाहिए थी पहले बल्लेबाजी करते समय इस सिंधुदुर्ग पुलिस की टीम को, वो शुरुआत प्राप्त करते हुए, वो शुरुआत देने में सक्षम होते हुए बल्लेबाज दीपक कांसे. कमाल की पारी मैदान के भीतर जारी है. समीर, 4 में से जो अभी अभी चौका आया, इस चौके ने सबको चौका दिया. बॉलरच्या अगदी डोक्यावरून चेंडू समोर खेळलाय. सुंदर फटका, जे दुर्मिळ फटके आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. दीपेश कांसेच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे. तब्बल पहिल्या षटकाच्या सांगतेअखेरीस 19 धावा. जे प्रेक्षक नुकतेच आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी, व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023चं हे 3रं पर्व तुम्ही अनुभवताय. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. क्षेत्ररक्षण करतोय नाणेफेक जिंकल्यानंतर राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ, जो या स्पर्धेतला एक प्रबळ दावेदार संघ मानला जाईल, ज्यामध्ये गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ दाखल झालाय. आणि दुसऱ्या बाजूला आहे सिंधुदुर्ग पोलीस बॅटिंग करतोय. इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंदें निश्चित तौर पे यहाँ से भी अनुमान लगा सकते थे कि ये गेंद वाइड हो सकती है. तो यहाँ पर मकरंद केलकर के लिए ये वाइड गेंद, पहले इस वाइड गेंद के साथ स्कोरबोर्ड में इजाफा होता हुआ. स्कोर प्रशांत शुक्ला पुणे के ये खिलाड़ी है, गेंदबाज है. फिर मर्तबा नचाते हुए बल्लेबाज को कुछ समझने से पहले गेंद जाकर टकरी पैरों को और लेग बाइस के रूप में 1 रन बनेगा. और एक रन के साथ स्ट्राइक पर खेलेंगे जो ऑन द फायर है दीपक कांसे, जिन्होंने 4 चौकों के साथ मैदान में तूफान मचा रखा है, कोहराम मचा रखा है. अमोल जी, क्या कहेंगे इस पारी के सामने जो गेंदबाज खिलाड़ी खेल रहे हैं वो काफ़ी बड़े बड़े जगह से आए हैं, पुणे से आए हैं, कोल्हापुर से आए हैं, लेकिन सामने हमारे सिंधुदुर्ग जिले के जो दायरे के अंदर के सभी खिलाड़ी हैं और उनके सामने, उन गेंदबाजों के सामने ये कमाल की बल्लेबाजी होते हुए, क्या कहेंगे इस हौसले के बारे में. यावेळेला मोठा फटका खेळलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर झालंय. पहिला धक्का दीपेश कांसेला जावं लागेल. आपण पाहिलं मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. पहिला धक्का दीपेश कांसे तंबूच्या आसरेला. और ये वेरेनियम विकेट का पतन होता हुआ, पहले विकेट का पतन होता हुआ, जितनी दूरी चाहिए थी उतनी दूरी नहीं दे पाए. ऊंचाई बहुत ज़्यादा थी, काफ़ी ज़्यादा ऊंची चली गई थी, लेकिन बढ़िया कैच लेते हुए. डीप स्क्वायर लेग के ऊपर आसान नहीं होते इस प्रकार के कैचेस इस तपती धूप में देना, लेकिन अपने आप का संयम बरकरार रखा, सही अनुमान लगाया और इस बॉल को कैच में तब्दील कर दिया. और पहले विकेट का पतन होता हुआ वेरेनियम पहला विकेट दीपेश कांसे के रूप में, जो बहुत ही बढ़िया निजी मेरे ख्याल से निजी 18 रन की पारी खेलकर तालियां बटरते हुए अपने टीममेट से. बढ़िया पारी. नए बल्लेबाज उनकी जगह लेने के लिए विल्सन डिसूजा, निश्चित तौर पे जो कार्य अधूरा छोड़ के चले गए हैं दीपेश कांसे जी, उस काम को पूरा करने पड़ेगा. नंबर 3 की पोजीशन बेहद अहम मानी जाती है क्रिकेट की दुनिया में. अगर भारत का विचार किया जाए तो विराट कोहली ये भूमिका बड़ी बखूबी से निभाए है पिछले कई सालों से. वही भूमिका अदा करने के लिए नए बल्लेबाज सिंधुदुर्ग पुलिस के विल्सन डिसूजा, सामने गेंदबाज प्रशांत शुक्ला.
ओहो, इस बार आड़ा बल्ला घुमाया था लेकिन बैट और बॉल के बीच कुछ संपर्क नहीं हो पाया। लगता है बड़ा शॉट मारने की कोशिश करते हुए पहले ही गेंद से, लेकिन कनेक्शन नहीं होता हुआ, निर्धाव गेंद की समाप्ति होती हुई बढ़िया गेंदबाजी करते हुए रनों पर अंकुश लगाने में कामयाब होते हुए प्रशांत शुक्ला दूसरे ओवर में। यावेळेला चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपवरचा चेंडू आहे, हलक्या हाताने खेळ आहे, शॉट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र सुरुवातीच्या आक्रमणानंतर थोडासा संयमी फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघातील फलंदाज. कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर धावांची लयलूट, तब्बल 19 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या. त्यामध्ये दीपेश कांसेच्या बॅटमधून 4 चौकार आपण पाहिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती विल्सन आलाय. पुलटॉस चेंडू हलक्या हाताने याही वेळेला खेळला आहे, स्वतः वॉलथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, लेग बाईट चालाय सिग्नल आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे 23 धावांवरती. आपण पाहतोय व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग. आणि समीर, नुसत्या या क्रिकेट स्पर्धाच नाही तर आमच्या व्हेरिनियम क्लाउड ॲडमिशन अँड सिक्युअर्ड क्रेडिशियन आयोजन यांच्या माध्यमातून एक रोजगाराची संधी देखील आयोजित केली आहे. कुडाळमध्ये 19 फेब्रुवारीला भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे. त्यामध्ये 1000 तरुण तरुणींना रोजगाराची संधी मिळणार आहे. 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आपण MIDCच्या मैदानावरती उपस्थित राहणार आहात आणि सगळेजण यामध्ये सहभागी होऊन रोजगार देण्याचं काम देखील आमच्या या व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण करणार आहोत. ज्या पद्धतीने आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे, व्हेरिनियम क्लाउड ॲडमिशन अँड सिक्युअर्ड क्रेडिशियन यांच्या माध्यमातून रोजगाराचं देखील आयोजन केलं आहे, रोजगार मेळाव्याचं. इसी बीच मैदान के भीतर नो बॉल होते हुए फुल टॉस खराब गेंद थी लेकिन उसका फायदा नहीं उठा पाया बल्लेबाज जो बल्लेबाजी कर रहे. विल्सन थोड़े से काबिलियत नहीं उतनी जितनी काबिलियत होनी चाहिए. ये खराब बॉल था, उसको आसानी के बाद मैदान के किसी भी कोने में भेज सकते थे लेकिन उतना बढ़िया संपर्क नहीं. फ्री हिट है, देखते हैं इस गेंद पर क्या होता है. इस बार फ्री हिट थी लेकिन फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए. कवर की दिशा में गेंद के लिए मात्र 1 रन बनेगा. बढ़िया ओवर की समाप्ति होते हुए 2 ओवर के पतन के बाद स्कोरबोर्ड होता हुआ 1 विकेट के नुकसान के ऊपर 25 रन. अमोल जी, सोच विचार किया जाए, पहले ही ओवर में 19 रन बने थे लेकिन दूसरी ओवर में कमबैक करते हुए राजाराम और यस तलवड़े की टीम, क्योंकि बढ़िया गेंदबाजी की जो प्रशांत शुक्ला ने ये दूसरा ओवर डाला, मजबूर किया बल्लेबाजों को शांत रखने के लिए, बल्ले को अंकुश लगाया, बेड़िया में रखा दोनों बल्लेबाजों को और इसी वजह से मात्र 6 रन इस ओवर में खर्च किए थे. उसमें एक नो बॉल भी था, फ्री भी था, लेकिन बल्लेबाज उसका फायदा नहीं उठा पाया और थोड़ी सी खराब बल्लेबाजी मैं मानूंगा. आमच्या व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीगमध्ये सन्मान्य श्री राहुल घोडगालकर, जनरल मॅनेजर माय हुंडाई यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्यांना विनंती असेल आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्रारंभीच्या आघाडीच्या 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असतानाच सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाचा धावफलक आहे 1 बाद 25 धावा. अमोल जी, देखो गेंदबाजी की कमान कौन संभाल रहा है. इस सिंधुदुर्ग जिले का चहेता लाडला गेंदबाज, लाडला खिलाड़ी, इस देवबाग का ये सुपुत्र दर्शन बांदेकर गेंदबाजी की कमान संभालता हुआ इस मैदान पे जो बड़ा हुआ है और उसके सामने हवा में उड़ा दिया है. कनेक्शन उतना बढ़िया नहीं, कैच हो सकते हैं और आसानी के साथ इस कैच को लपक कर बल्लेबाज विल्सन डिसूजा को चलता करते हुए पेविलियन की ओर भेजते हुए और एक ये दूसरा वेरेनियम विकेट. दर्शन बांदेकर जैसे ही आए विकेट के साथ स्वागत किया है इस पूरे दर्शकों का. एक चहीता खिलाड़ी, एक लाडला खिलाड़ी दर्शन बांदेकर, इस पूरे जिले का बहुत बड़ा फैन बेस है उनका. दर्शन बांदेकर का इस पूरे सिंधुदुर्ग जिले में कमाल का प्रदर्शन किया है और काबिल भी है उसके. गोवा राज्य हो, मुंबई हो, गुजरात में भी गए थे हाल ही खेलने के लिए ऐसे खिलाड़ी दर्शन बांदेकर. 1 मैन आर्मी है, कभी भी मुकाबले का रुख बदल सकते हैं, चाहे गेंदबाजी हो चाहे बल्लेबाजी हो, किसी भी तरीके से योगदान देने की क्षमता रखते हैं. लंबे ऊंचे कद के हैं और उसी का फायदा उठाकर बड़े बड़े छक्के जड़ना उनकी आदत है और वो छक्के देखना हम जैसे दर्शकों की अब आदत बन चुकी है. नवीन फलंदाज राकेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलाय. राकेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालाय. दर्शन बांदेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याची आन बान शान, ज्याची निवड आपण पाहिली मुंबई इंडियन्स संघामध्ये देखील सराव शिबिरासाठी झाली होती. गोव्याची स्पर्धा ज्याने अक्षरशः गाजवली.
यावेळेला फ्रंट फुटवर आला होता, कट करायचा होता, फ्लिक करायचा होता, मात्र चेंडू नीट बॅटवरती आला नाही आहे. लेग बाईच आलाय. सिग्नर बॅटला चुकून चेंडू पायावरती आदळलाय आणि धावसंख्या एकेरी धावाने पुढे सरकली आहे. 26 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण बघतोय. 6 षटकांची ही मर्यादित लढत. आतापर्यंत 2 फलंदाज सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाचे तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि त्यानंतर मधल्या फळीमध्ये मकरंद आणि राकेश डाव सावरण्याचा प्रयत्न करतायत. वेगवान चेंडूसाठी ओळखला जातो. एक जलदगती गोलंदाज आहे. चेंडूची उंची आणि वेग याच्यासाठी दर्शन बांदेकर ओळखला जातो आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला चेंडू देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. अमोलजी याच दरम्यान या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ यावेळेला हाफ ट्रॅकर आहे. हाफ ट्रॅकर टाकलाय. वेगात चेंडू टाकलाय. फलंदाज राकेशच्या कानामध्ये हाय हॅलो करून चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये गेलाय. त्यानंतर गोलंदाजाला देखील एक ताकीद दिली आहे पंचांनी की यानंतर या षटकामध्ये तू असा चेंडू टाकू शकणार नाहीये. यावेळेला सुंदर फटका. बॅटच्या मधोमध घेतलाय. बॉटम हँडचा वापर केलाय. चेंडूला मिड विकेटला पाठवलंय. आली आहे केवळ 1 धाव. इक्के दुक्के से अभी काम चल रहा है मैदान के अंदर. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. 28 धावा. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. म्हणजे तिसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू टाकण्यासाठी दर्शन बांदेकर ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडून आणि त्याच्या समोर असेल फलंदाज मकरंद. बढ़िया गेंदबाजी गति के साथ क्षति पहुंचाते हुए इस बार स्लोअर वन थी. स्लोअर वन के साथ ओवर की समाप्ति होते हुए निर्धाव गेंद के साथ ओवर की समाप्ति होते हुए और 3 ओवर के पतन के बाद स्कोरबोर्ड होता हुआ 2 विकेट के नुकसान के ऊपर 28 रन पहले बल्लेबाजी करते हुए सिंधुदुर्ग पुलिस की टीम इस टूर्नामेंट के माध्यम से जो हमारा वेरेनियम कोकन्नव प्रीमियर लीग है उसके माध्यम से अनेक मान्यवरों की उपस्थिति यहाँ पर होती हुई और हमारे प्यारे इस मंडल की और इस कोकन्नव के ऊपर प्यार करने वाले मई होंडाई के जनरल मैनेजर सम्माननीय राहुल जी घोटगावड़कर इनका आगमन होता हुआ, उन्हीं के साथ साथ जोशी जी हमारे सम्माननीय जोशी जी उनका भी आगमन होता हुआ और उनका स्वागत हमारे इस कोकन्नव के सर्व सम्माननीय जी विकास गांवकर जी करेंगे सम्मान चिन्ह के साथ. बहुत बहुत स्वागत है साहब आपका. आप इस टूर्नामेंट का आनंद लीजिए इस व्यासपीठ पर विराजमान होके. गोलंदाजी मार्कवरती ओमकार पाटील आपण पाहतोय. व्यक्तिगत सम्माननीय पहिलं जोशी साहब का यहाँ पर स्वागत होता हुआ इस सम्मान चिन्ह के साथ. हमारे प्यारे विकास गांवकर जी के ऊपर प्यार करने वाले बहुत सारे लोग हैं और वो आते रहेंगे इस टूर्नामेंट के माध्यम से अपनी उपस्थिति दिला प्यार जताने के लिए. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओमकार पाटील आहे स्क्रीनवरती जो पनवेलवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. एक जबरदस्त गोलंदाज आणि समोर आहे फलंदाज मकरंद. हा ट्रॅकर आहे. चेंडूवरती आलाय. बॅटची अप्परकट पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक गोपाळ भट्टा पाठलाग करतोय. चेंडूची फेकी गेली आहे. बॅकअप देखील पाहायला मिळालं. मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आणि धावसंख्या परावर्ती झाली आहे 31 धावा. अमोल जी स्क्रीन पे ऊपर आते हुए सिंधुदुर्ग जिले के 2 कद्दावर खिलाड़ी, एक जिन्हें कहा जाता है कैप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाल भट्टा तो दूसरा कहा जाता है सिंधुदुर्ग जिले का बाहुबली टेनिस क्रिकेट का दाजी नाइक. ये 2 बड़े खिलाड़ी स्क्रीन पर दिखाई देते हुए दर्शकों को और सभी दर्शक इनका खेल देखने के लिए उत्साहित रहते हैं, प्रेरित रहते हैं और काफ़ी सालों से इस खेल की टेनिस बॉल क्रिकेट की सेवा की है दोनों खिलाड़ियों ने. ओमकार तयार. ऑफ्टमोरचा चेंडू सुंदर फटका. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे दर्शन बांदेकर स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय. फेकी गेली आहे. आली आहे 1 धाव. एकेरी धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावरती सरकली आहे 32 धावा. थोडेसे हात खोलावे लागतील. पहिल्या षटकाचा विचार केला तर 19 धावा आणि त्यानंतर 2 षटकामध्ये अक्षरशः रोखून धरलाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त स्पेल टाकताना पाहायला मिळाला प्रशांत शुक्ला आणि त्यानंतर दर्शन बांदेकर. धावसंख्येला रोधक लावणारी ही 2 षटकं. जी हाँ बिल्कुल. इस बार बहुत ही बढ़िया शॉट. मैंने हेलीकॉप्टर उड़ाया लेकिन कमाल का कैच पकड़ते हुए खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय घाटवाल जिन्हें बेहतरीन खिलाड़ी माना जाता है वो खिलाड़ी कैच पकड़ते हुए और इस विकेट का पतन होता हुआ सिंधुदुर्ग पुलिस टीम के थोड़ी सी खराब बल्लेबाजी पहले ओवर में
19 रन बनाए थे, लेकिन उसके बाद बांध कर रखा है सभी बल्लेबाजों को। इन गेंदबाजों ने अपनी क्षमता, अपनी शैली को दिखाया है इस मैदान के ऊपर। सभी गेंदबाजों ने इस राजाराम वॉरियर्स की टीम के, और उसके बाद बड़े शॉट लगाना थोड़े से मुश्किल हो गए। बड़े शॉट का मानो अकाल सा पड़ गया इस मैदान के ऊपर। जो गेंद हवा में जा रही है वो गेंद सीधे फील्डर्स के हाथ में जा रहे हैं, और इसी वजह से रन बोर्ड पर थोड़ा सा रोध लगा हुआ है, थोड़ा सा अंकुश लगा हुआ है। अमोल जी, सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय। पहिल्या षटकात 19 धावा आल्यानंतर आतापर्यंत जवळपास चौथ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 32 धावा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात। कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 हे पर्व आपण अनुभवतोय। पहिल्या सामन्यानंतर दुसरा एक मोठा सामना आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलो। गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली राजाराम वॉरियर्स तळवडे आणि सिंधुदुर्ग पोलीस, म्हणजे सिंधुदुर्ग पोलीस जर आपण पाहिले तर नोकरी सेवा बजावत क्रिकेटच्या मैदानावरती आपलं नशीब अजमावत आहेत। सदरक्षणाय खलनिग्रहणाय, म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी आपले हे जाबाज सैनिक सातत्याने लढत असतात। यावेळेला क्रिकेटच्या मैदानावरती लढत आहेत राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये। ये बल्लेबाज शेखर प्रभु कट करते हुए थर्ड मैन की दिशा में, क्या गेंद सीमा रेखा तक पहुंचेगी? निश्चित तौर पे पहुंचेंगी। बल्ले का किनारा लेकर 4 रन देकर जाएंगे। वेलकम बाउंड्री फॉर सिंधुदुर्ग पोलीस। अमोल जी, सुंदर फटका, गॅप शोधली होती, रूम बनवला, जागा बनवली, चेंडूला कट केलं आणि चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर। गलीमधून चेंडूला काढलं होतं, चौकाराने धावसंख्या पुढे गेली आहे आतापर्यंत 36, 3 गड्यांच्या मोबदल्यात। बढ़िया शुरुआत देते हुए अपनी पहली गेंद पर चौका अर्जित करते हुए शेखर जी। इसी प्रकार के और बड़े शॉट की दरकार है, ज़रूरत है इस टीम को, क्योंकि सामने बल्लेबाज नामी है, बड़े बल्लेबाज है, तो आपको ये रन उनके सामने। फिर मर्तबा बढ़िया शॉट स्वीपर कवर की दिशा में, वहां पर 1 रन बनेगा। दूसरे की कोशिश नहीं होगी, शायद ये जायज़ है, क्योंकि बढ़िया थ्रो करते हुए सही निर्णय लिया था दोनों ही बल्लेबाज क्रीज में सुरक्षित रहते हुए। इस 1 रन के साथ स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 37 के ऊपर। संदीप मखवाना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला कव्हर्सला, आणि त्याच्या माध्यमातून चेंडूची परती आली आहे। 4 षटकांचा खेळ संपला आतापर्यंत, धावसंख्या आहे 37, 3 गड्यांच्या मोबदल्यात। मकरंद खेळतोय 6 चेंडूमध्ये 4 धावांचं आतापर्यंत त्याने योगदान दिलंय। शेखर 2 चेंडूमध्ये त्याने 5 धावा बनवल्यात। आल्या एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला। आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल। पहिल्या डावामधील, पहिल्या सत्रामधील कमीत कमी या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 25 ते 30 धावा स्कोरबोर्डवरती बनवावे लागतील सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाला। बॅट्समन चॉईस, पॉवर प्लेचं षटक आणि त्याचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवला गेला आहे। या षटकामध्ये देखील फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट संघाला मोठ्या फटक्यांची संधी असेल आणि सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाला धावांची आवश्यकता आहे। जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले, आपलं सगळ्यांचं व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बैटिंग चॉइस पावर प्ले है अमोल जी, और इस पावर प्ले में 3 खिलाड़ी हैं जो वो 30 यार्ड सर्कल के बाहर रहेंगे। इसका मतलब बल्लेबाजों को मौका है बड़े शॉट लगाने का। जो रणगति पर सेंध लगाई हुई है अभी तक गेंदबाजों ने, उसको कहीं ना कहीं तोड़ने का मौका मिलेगा दोनों बल्लेबाजों को। देखते हैं बल्लेबाज क्या करेंगे इस बैटिंग चॉइस पावर प्ले का। निश्चित तौर पे बड़े शॉट खेलने का इरादा रहेगा, क्या इन इरादों में सफल होने का मौका देंगे सामने वाले गेंदबाज, ये देखने योग्य होगा। क्योंकि कमाल के गेंदबाज है प्रशांत शुक्ला, जिन्होंने पहली ओवर कमाल की डाली थी, मात्र 4 रन देकर 1 विकेट निकाला था। इस बार फ्लाइटेड गेंद थी, लेकिन जड़ में थी। इस बार मिड विकेट की दिशा में, डीप मिड विकेट दिशा में गेंद जाते हुए मात्र 1 रन बनता हुआ, और 1 ही रन पर संतुष्ट होते हुए दोनों बल्लेबाज। इस 1 रन के साथ स्कोरबोर्ड में बढ़ोतरी होते हुए स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 38 के ऊपर। जारी मुकाबला सिंधुदुर्ग पुलिस वर्सेस राजाराम वॉरियर्स तलवड़े की टीम। इस सिंधुदुर्ग जिले की ये कद्दावर टीम है, बड़ी टीम है। इस प्रतियोगिता की संभावित विजेता मानी जाने वाली ये टीम है, और उनके सामने खेलते हुए इस बार लोअर फुल टॉस की गेंद, और इस गेंद को पड़ा भी और जड़ा भी। 6 रनों के साथ स्कोरबोर्ड पहुंचाते हुए 44 के ऊपर कमाल का छक्का था। लोअर फुल टॉस दी थी और इस आमंत्रण को स्वीकार किया था। इस गेंद का यही हश्र होना चाहिए था। वेरेनियम छक्का आता हुआ और सिंधुदुर्ग पुलिस की टीम स्वीकार करते हुए इस गिफ्ट को, तोहफे को कबूल करते हुए और गेंद को पहुंचाते हुए सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। अमोल जी, क्या कमाल का शॉट था ये। जरूर फुल टॉस गेंद थी। क्रिकेट की भाषा में 3 आसान गेंदें होती है, एक फुल टॉस की गेंद, एक हाफ ट्रैकर और एक ओवर पिच गेंद, उसमें से फुल टॉस गेंद।
इस बार बढ़िया गेंद वापसी करते हुए गेंदबाज प्रशांत का रनआउट होने का मौका है और अंपायर उंगली खड़ी करते हुए अंपायर की उंगली आसमान की तरफ और बल्लेबाज के कदम मैदान के बाहर के तरफ। बढ़िया छक्के के साथ बल्लेबाजी कर रहे थे लेकिन वापसी की इस गेंदबाज ने, प्रशांत शुक्ला ने वापसी करना चाहते हैं। आप जिंदगी में गिरने में बुराई नहीं है, लेकिन आप गिरने के बाद उठे ही नहीं तो वो बुरा है, वो आलोचना का माध्यम है। अगर गिरने के बाद आप फिर से उठकर चलते हैं, दौड़ते हैं और अपनी मंजिल की ओर बढ़ते हैं तो उसकी तारीफ होगी। गिरने में कोई भी बुराई नहीं। उसी प्रकार से प्रशांत शुक्ला उसके पहली गेंद पर छक्का खाया था लेकिन उसके बाद विकेट के साथ वापसी करते हुए बल्लेबाज को मजबूर करते हुए निर्धाव गेंद रखने के लिए और रनआउट के रूप में एक रन चुराने के चक्कर में बल्लेबाज आउट होकर वापस आते हुए पवेलियन की ओर स्कोरबोर्ड होता हुआ 44 रन के ऊपर 4 विकेट। 5वें ओवर की 3 गेंदें बाकी है। बैटिंग चॉइस पावर प्ले चल रहा है। अमोल जी क्या कौन सा स्कोरबोर्ड आप स्कोर दिखाई देता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर इस बल्लेबाजी के हिसाब से? अजून 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे या षटकातील 3 आणि त्यानंतरचं अजून एक षटक बाकी आहे. म्हणजे 9 चेंडूंमध्ये कमीत कमी जर 20 धावा जर बनवल्या तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल या विकेटवरती. अन्यथा या मॅचमध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ हवी होताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघातील एक जाबाज फलंदाज अभि तांबे मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज तयार. यावेळेला सुंदर फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडॉन क्षेत्ररक्षक आहे दर्शन बांदेकर. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं, थोडासा फंबल झाला मात्र बॅकअप केलंय. यावेळेला आपल्याला दिसला क्षेत्ररक्षक बॅकअप करताना बबल नाईक. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. आली आहे केवळ 1 धाव. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र प्रथमच अभि नाही तो कभी नाही. अभि तांबे फ्लाईट दिली आहे. पंचांकडे दाद मागितली आहे. समोर आहे मधल्या एसटीच्या फिंगर्स अप. याचा अर्थ आल्या पावलांनी माघारी जावं लागेल अभि तांबेला. गोल्डन डकचा शिकार. धक्का क्रमांक मिळालाय 5. मुझे बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रात्यक्षिक दिखाते हुए मैदान के भीतर बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए और अपनी टीम के लिए अहम मौके पर बैटिंग चॉइस पावर प्ले। अमूमन बल्लेबाज हावी होते हैं इस पावर प्ले में, लेकिन चित्र थोड़ा सा उल्टा दिखाई देता हुआ मैदान के भीतर। गेंदबाज हावी है बल्लेबाजों के ऊपर इस बैटिंग चॉइस पावर प्ले में। हालांकि बैटिंग चॉइस पावर प्ले, लेकिन इस पावर प्ले में राज किया है गेंदबाज प्रशांत शुक्ला ने। अभी तक अपनी 11 गेंदों में 12 रन खर्च करके 2 बेशकीमत विकेट चटके हैं। नए बल्लेबाज स्टीफन चले जाते हुए बल्लेबाजी की कमान संभालने के लिए। हट्टे कट्टे बल्लेबाज है, निश्चित तौर पे उनके बल्ले के बीच में अगर गेंद लगेगी तो अमोल जी मेरा नहीं ख्याल ये सीमा रेखा के अंदर पड़ने वाली है। निश्चित तौर पे वो सीमा रेखा के 10-12 यार्ड बाहर ही गिरेगी, ऐसे कटकाटे के दिखाई देते हुए बल्लेबाज। लेकिन वो कनेक्शन होना जरूर है क्योंकि आखिरी गेंद है बैटिंग चॉइस पावर प्ले की। देखते हैं क्या होता है इस आखिरी गेंद पर। नवीन फलंदाज न्यू बॅटर स्टीफन मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा आहेत. प्रथम फलंदाजी करत असतानाच सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधात. आपण पाहतोय व्हेरिनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023चं 3रं पर्व. ह्यावेळेला चेंडूला वरती आणलंय. गुल्डेंग स्पॉटवरून किंचितशी उंची घेतली होती चेंडूने आणि एक सुंदर सटीक लाईन आणि लेनचा चेंडू गोलंदाज प्रशांतचा आपण पाहिलाय. निर्धाव चेंडूने एकंदरीत किफायती कंजूशी 5व्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना बढ़िया गेंदबाजी की है प्रशांत ने। इस ओवर में वापसी कराई है। 5 ओवर में 45 रन। शायद इस आखिरी ओवर में मेरे ख्याल से कम 15-16 रन आने चाहिए क्योंकि पहले मुकाबले में अमोल जी हमने देखा था 59 रनों का लक्ष्य देखते ही देखते पार किया था। एक तरफा मुकाबला रहा था। पहला मुकाबला जो हुआ था एसएस वॉरियर्स आंबोली वर्सेस सातरी करली का वो मुकाबला था। उस मुकाबले में पूरी तरीके से बल्लेबाजों ने राज किया था और एक तरफा मुकाबला जीत गया था सातरी करली की टीम। तो उसी हिसाब से इस मैदान के पूरी तरीके से आउटफील्ड को देखते हुए, इस मैदान के मद्देनजर रखते हुए मेरे ख्याल से 60 रन बनना लाजमी है क्योंकि इन 60 रनों में आपके गेंदबाज फाइट कर सकते हैं क्योंकि सामने अगर बल्लेबाजी देखे जाए तो 101 धुरंधर बल्लेबाज उस टीम में मौजूद है। उसको मद्देनजर रखते हुए 60 रन तो जरूरी कम से कम। इस बार पहले गेंद पर कवर के क्षेत्र पर क्या कैच आउट है या रन आउट है? रन आउट है। रन आउट के रूप में विकेट फेंक कर वापस लौटे हुए बल्लेबाज दर्शन बांदेकर पहले स्पेल में आए थे, तब भी पहले गेंद पर विकेट ली थी। दूसरे स्पेल में भी पहली गेंद पर रन आउट के रूप में विकेट अर्जित करते हुए, इसका मतलब
जिस चीज को छू रहे उसका सोना बना रहे। पहली गेंद पर दोनों मर्तबा विकेट लेने में सक्षम होते हुए दर्शन बांदेकर स्कोर बोर्ड होता हुआ 45 46 रन 45 रन 46 रन पर स्कोर बोर्ड पहुंचता हुआ और अमोल जी थोड़ी सी बीच मझदार में 45 रन पर ये स्कोर बोर्ड पहुंचता हुआ और थोड़ी सी भटकते हुए ये पारी, क्योंकि उस जिस तरीके से आगाज किया था दीपेश ने, जिस तरीके से विस्फोटक शुरुआत दी थी दीपेश ने, शायद उस पर अमल नहीं कर पाए, वो अंजाम नहीं दे पाए अपनी टीम को। इस बार शॉर्ट गेंद थी, उसको कारपेट के सहारे खेला है। डीप मिड विकेट पर फील्डिंग होगी, 1 रन तो आसानी के साथ बनेगा और 1 ही रन पर संतोष होना पड़ेगा, क्योंकि बबल नाइक कमाल की फील्डिंग करते हुए, उतने ही कमाल का थ्रो करते हुए और विकेट कीपर गोपाल भट्टा उस थ्रो को गैदर करके दूसरी रन की संभावना को समाप्त करते हुए स्कोर बोर्ड पहुंचता हुआ इस 1 रन के साथ 46 के ऊपर है बल्लेबाज विनोद चौहान। गोलंदाजी मार्गवरती दर्शन बांदेकर सज्ज झालाय. ऑप्टमच्या बराचसा बाहेर आहे. पंचाने आपले बाजू खोललेत. अतिरिक्त चेंडू असल्याचा इशारा आमच्यापर्यंत कळवलाय आणि धावसंख्या पुढे गेली आहे 46 धावांवरती. दर्शन बांदेकर 47 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. आपण पाहिलंय 10 PL ची क्रिकेट स्पर्धा देखील या खेळाडूने खेळली आहे. गोव्याची सांगेम प्रीमियर लीग देखील अक्षरशः गाजवली आहे. मालिकावीराचा किताब. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. मिडी विकेटवरून बबल आलाय चेंडूपर्यंत आणि सुंदर असा झेल टिपलाय. धक्का क्रमांक मिळालाय 6. धावसंख्या आहे धावफलकावरती 47. अमोल जी वेरिनियम विकेट अर्जित करते हुए दर्शन बांदेकर अपनी कोटे की शायद ये दूसरी सफलता अर्जित करते हुए दर्शन बांदेकर. अभी तक उनकी गेंदबाजी का समीकरण बहुत बढ़िया रहा है और इस ओवर में अनिवार्य है बड़े शॉट खेलना. बल्लेबाजों को आप दोषी पात्र नहीं ठहरा सकते, क्योंकि इस ओवर में बड़े शॉट लगाना, बड़े शॉट की कोशिश करने में विकेट खोना लाजमी होता है, क्योंकि बड़े शॉट खेलना दोधारी तलवार होती है. जिस तलवार से आप दूसरे को काटते हो कभी कभी खुद भी कट जाते हो, और इसीलिए इस बार विकेट खोकर वापस लौटे हुए बल्लेबाज व्हेरिनियम कोकण प्रीमियर लीग 2023चं आपण हे पर्व अनुभवतोय. विकासजी गावकर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी काहीतरी दरवर्षी सातत्याने वेगळं देण्याचा प्रयत्न या व्हेरिनियम कोकण प्रीमियर लीगच्या माध्यमातून मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा, त्या क्रिकेट स्पर्धेची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतो, ती स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि विकासजी गावकर साहेबांसोबत विजय शेट्टी असतील, रोहन नाईक असतील, मेघनाथ सारंग असतील, योगेश खाडे असतील, नीरज जोशी असतील, यांचंही दरवर्षी विशेष सहकार्य असतं. एक मोलाचा वाटा असतो या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील कौतुक आहे. सुंदर चेंडू आपण पाहिला दर्शन बांदेकरचा, थोडासा धीम्या गतीचा वरती येणारा. यावेळेला देखील अशाच पद्धतीने चेंडू टाकला गेला आहे. धावबाद करण्याची संधी होती गोपाळ भट्ट्याला, फेकी करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेला 22 चालाय सिग्नल. धावसंख्या पुढे सरकली आहे. अमोलजी, या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित लावतात. कोकण नाऊवर जे प्रेम करतात ती लोक येतात. त्याच दरम्यान भाजपा पदाधिकारी सन्माननीय विकासजी हडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विलासजी हडकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर बसून या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. खूप खूप स्वागत आहे. LBW अपील केलं गेलं. हे अपील पंचाने उचलून धरलंय. फिंगर्स अप झाले. तुम्ही पाहू शकता रिप्लेवरती. दर्शन बांदेकर रनिंग मार्कवरती आलाय. सुंदर चेंडू टाकलाय पंचांच्या डाव्या हाताकडनं. आतमध्ये येणारा चेंडू अपील केलं गेलं यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्याकडनं आणि पंचांचे फिंगर्स अप झाले. फलंदाज विनोदला जावं लागलं. तंबूच्या आश्रयाला धक्का क्रमांक मिळाला 7. व्हेरिनियम विकेट्स पाहायला मिळाली. पहिल्या डावाचा पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना 6 षटकांमध्ये 48 धावा, 49 धावांचं लक्ष दिलंय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघासमोर. व्हेरिनियम पुरस्कृत कोकण प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरेमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं कोकण नाऊच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे व्हेरिनियम ग्रुपच्या माध्यमातून अनेक रोजगार मेळावे या ठिकाणी घेतले जातात आणि अनेकांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी शुभकाम, सामाजिक काम या व्हेरिनियम ग्रुपच्या माध्यमातून केलं जातं. येत्या फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी तब्बल 1000हून जास्त तरुणांना नोकरी देण्याची संधी एक या ठिकाणी त्यांची आहे. कुडाळ MIDC मध्ये 21 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 6 या वेळेत हा रोजगार मेळावा संपन्न होणार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या
स्वराज्याचा नियम होता, सर्वांस पोटास लावणे आहे हे ब्रीदवाक्य होतं. त्याचप्रमाणे या वेरनियम ग्रुपचं सुद्धा ब्रीदवाक्य आहे सर्वांस पोटास लावणे, आणि तो रोजगार पोटाची खळगी भरणे हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. हातामध्ये पैसा आणणे हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. त्याशिवाय आपण या जगात जगू शकत नाही, आणि तेच शुभ कार्य, ते सामाजिक कार्य वेरनियम ग्रुपच्या माध्यमातून होतं, आणि त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. वळूया आता सन्माननीय बादल सरांकडे. धन्यवाद. झगमा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. झगमा, व्हॉट कॅन आय डू? सन्मान्य श्री विलासजी हडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, आणि या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही त्यांना विनंती करतोय की आमच्या या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिल्यात. एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं, आणि आम्हाला एकंदरीत आपण मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करेन. सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सध्याचं युग हे अतिशय दगदगीचं असं युग आहे, आणि अशा या युगामध्ये सगळ्यांना अतिशय जलद गतीनं काहीतरी मिळवण्याचं अशी आशा प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आणि तशाच पद्धतीचे सध्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्याही स्पर्धांचं आयोजन तशाच पद्धतीने असतं. कमीत कमी षटकामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना संधी, आणि भजन स्पर्धांमध्ये सुद्धा आपण 20-20चं स्पर्धा बघतो. तर अशा या युगामध्ये या ठिकाणी इथल्या स्थानिक स्पर्धकांना उत्तेजन मिळावं, त्याच्यातनं खरे स्पर्धक जिल्ह्यामध्ये समोर यावेत, अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. कोकण नाऊने सुद्धा आमच्या गावचे आमचे सहकारी, आमचे भाऊबंद श्री विकास गावकर आणि त्यांच्या अन्य सहकार्याने या ठिकाणी आयोजन केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि याच्यातनं अतिशय चांगल्या प्रकारचे खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळतील. अनेक जणांना याच्यातनं स्फूर्ती मिळेल, आणि त्या स्फूर्तीतनं सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रेरणेतनं पुन्हा एकदा अशाच पद्धतीने चांगले सामने पुढच्या काळामध्ये आपल्या स्थानिक खेळाडूंकडून भरवले जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद विलासजी हडकर साहेब. यानंतर आम्ही विनंती करतोय माय हुंडाईचे सन्मान्य श्री राहुल सर आपल्याला या ठिकाणी थोडक्यात मार्गदर्शन करतील. नमस्कार. माय हुंडाई ला को स्पॉन्सर केल्याबद्दल मी पहिल्यांदा विकास सरांचे जाहीर आभार मानतो. आणखी ही जी एक टुर्नामेंट आहे ती ही फार मोठ्या चांगल्या एक प्रमाणात मालवणमध्ये भरवली गेलेली आहे, आणि त्यातून अगोदर सरांनी सांगितल्याप्रमाणे एक चांगले उदयोन्मुख खेळाडू त्यातून तयार होतील. आणखी एक स्पर्धात्मक आम्हाला क्रिकेट पाहायला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणखी कोकण नऊला ह्या चांगल्या उपक्रमाबद्दल मी माई हुंडाईतर्फे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद राहुल सर. जाऊया मैदानाच्या दिशेने. सिंधुदुर्ग जिल्ह्याचीच नव्हे तर कोकणची सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ या स्पर्धेतील एक मातब्बर संघ नाणेफेक जिंकतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. सिंधुदुर्ग पोलीस संघ निर्धारित 6 षटकात 48 धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. 49 धावसंख्येचा पाठलाग पहिल्या चेंडूत समाप्त होतोय चौकारासाठी. संदीप मकवानाचा एक सुंदर इनसाइट आउट फटका, कव्हर सीमारेषेच्या दिशेने चौकार. पहिलं षटक ओळखलं जातं कोकण नाऊ प्रीमियर लीगमध्ये कोकण नाऊ सुपर ओव्हर या नावाने, आणि पहिल्याच षटकात 11च्या 11 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. ही टिपिकल गोवन स्टाईलची ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, या दरम्यान बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जातं आहे. चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. आणि अमोल सर, अशा प्रकारची क्षेत्ररक्षणं आपण गोवा राज्यात बऱ्याच वेळा बघतो. सगळेच्या सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कल म्हणजे गोलंदाजाचा आणि क्षेत्ररक्षकांचा परीक्षा पाहणारा हा क्षण असतो. नक्कीच बादल सर, प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्हेरियम कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या माध्यमातून, आणि त्यामध्येच आपण हे पाहतोय पहिलं षटक ज्यामध्ये सगळेच्या सगळे क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत. यावेळेला पूल केलाय
संदीप मकवानाने चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय व्हेरिनियम चौकार कोकण प्रीमियर लीगच्या दुसऱ्या लढतीमध्ये. चौकारनिशी धावसंख्या होते ती 9 धावा. हा दुसरा चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी संदीप मकवाना. धावसंख्या स्थिरावते 8 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा चौकार. हा फटका अतिशय सुंदर कटचा फटका. डी पॉइंट सीमारेषेच्या दिशेने संदीप मकवाना ऑन फायर. नक्कीच बदल सर, एक सुंदर चौकार म्हणजे क्रिकेटमधलं जे सौंदर्य असतं अशा पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कवर्सला चेंडूला पाठवलं. अभित आता मात्र थोडासा महागडा ठरला आहे. गोलंदाजी मार्कवरती अभित आंबे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावतोय. हा चेंडू अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू. यावेळी कव्हर सीमारेषा केंद्रित करतोय आणि हा तिसरा चौथा चौकार पाहायला मिळतो. पहिलं षटक अतिशय महागडं. यापूर्वीच्या सामन्यात अमोल आपण पाहिलं धावांचा पाठलाग करताना प्रजेश रावलेने एक सुंदर सुरुवात करून दिली होती आणि त्यानंतर त्या सुंदर सुरुवातीवर विजयाचा कळस चढवेपर्यंत प्रजेश मैदानावर राहिला होता. अगदी तशीच सुरुवात. 49 धावांचा पाठलाग. संदीप मकवाना सलग 4 चौकार. बदल सर, असं म्हणतात की शर्टचं पहिलं बटन जर व्यवस्थित लागलं की बाकीची सगळी बटणं व्यवस्थित लागत जातात. त्यामुळे पहिल्या षटकात 16 धावा स्कोअरबोर्डवरती आलेत. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला आणि त्यामध्ये पहिलं षटक 16 धावांचं आल्यानंतर एका समाधानकारक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल चालली आहे. कारण पाठलाग करायचा आहे 49 धावांचा. 49 धावांचा पाठलाग. पंचांकडून खून येते. बॅटर चॉईस पॉवर प्ले. 3 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. तोपर्यंत आपण बंटी केरकर, आपल्यापर्यंत आवाज जात असेल बंटी केरकर, आपण समालोचन कक्षाच्या समोर यावं. तिसरा सामना आपण जाहीर करावा आणि तिसऱ्या सामन्यातील संघाची प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन आपण नाणेफेकीसाठी कर्णधारांना सज्ज करावं. व्हेरिनियम कोकण प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे आपण पाहतोय. राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजे नक्कीच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. कोकण प्रीमियर लीग सन्माननीय श्री विकाजी गावकर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. पहिलं षटक आलं आहे तब्बल 16 धावांचं आणि त्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज दिसतोय देवा लोडबे. देवा लुडबे सुरुवात करते गोलंदाजीचे पॅव्हलियन एंडकडून. हे दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा, 49 धावांचा पाठलाग आणि 3 खेळाडू या बॅटर चॉईस पॉवर प्लेमध्ये आपल्याला दिसतील 38 सर्कलच्या दिशेने. लॉंग ऑफच्या दिशेने 1 खेळाडू दिसतो. लॉंग ऑनच्या दिशेने 1 खेळाडू. डीप मिड विकेटच्या दिशेने 1 खेळाडू. 3 खेळाडू सीमारेषेच्या दिशेने आणि उर्वरित 8 खेळाडू 38 सर्कलच्या आत. बदल सर, स्ट्रायकिंग एंडला अमित नाईक आपल्याला दिसतोय ज्याने मिडबावची स्पर्धा आपल्या फलंदाजीने गाजवली. रायगड परिसरातील हा खेळाडू आहे. एक मोठा खेळाडू. आपण पाहिलं की दारुमच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने कालवी संघासमोर खूप उत्कृष्ट फलंदाजी केली. यावेळेला अक्रॉस लाईनचा फटका, सुंदर फटका. क्रीजचा वापर केलाय. क्रीजच्या कोण्यामध्ये गेलाय आणि शफल क्रॉसमधून चेंडूला पाठवून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय व्हेरिनियम चौकार अमित नाईकच्या बॅटमधून. अमोल, या चौकाराचं कौतुक करावं तेवढं थोडं. सफल झाला होता अमित आदित ऑफस्टमच्या बाहेर झाल्यानंतर स्वीपच्या पावित्र्यात त्यांनी चेंडू फुल टॉस बनवला आणि फाईन लेगच्या डोक्यावरून एक सुंदर चौकार. नो मॅन्स लँड ज्याला म्हटलं जातं, कारण 3 खेळाडू दिसत आहेत आपल्याला बॅटर चॉईस पॉवर प्लेमध्ये. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेटर. चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने आणि कदाचित त्यामुळेच आता मात्र फाईन लेगच्या दिशेने सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात. चौकाराने खातं जरूर उघडलंय. यावेळेला गॅप शोधलाय आणि चेंडूला पाठवून दिलंय. समोर खेळलाय. आपण जे पाहिलं लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून चेंडूला काढलंय. अमित नाईकच्या बॅटमधून आलाय दुसरा व्हेरिनियम चौकार आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा बनवलेत या खेळाडूने. चौकारण्याची धावसंख्या होते ती 25 धावा. अमित नाईक, आता अमित नाईक सुद्धा हळूहळू आपल्या बाजू खोलायला सुरुवात करतोय. पहिल्या षटकात संदीप मकवाना नावाचं वादळ. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पहा खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा लेगस्टम्पच्या बाहेर जातो. रूम बनवतोय. कव्हर सीमारेषा दिशा. रोलिंग. तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडू चौकारासाठी. गोलंदाज तयार देवा. यावेळेला पिच घेतलंय आणि चेंडूला उडवून दिलंय. ताकदवर फटका. टायमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. आलाय व्हेरिनियम षटकार. अमित, या फटक्यासाठी
किती शब्द वापरावे तेवढे थोडे. अतिशय वेगवान फटका होता, ताकद पाहायला मिळाली. यापूर्वीच्या चेंडूवर नजाकत पाहिली, दुसऱ्या चेंडूवर मात्र ताकद. या चेंडूवर आपण पहा ॲक्शन रिप्ले, ऑफस्टंपच्या बाहेर झाला होता. स्वतःसाठी रूम बनवली होती. शपल होऊन अमितचा फटका मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आता मात्र 28 चेंडू, फक्त 24 धावांची गरज. आक्रमण केलंय, सुरुवातीपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय दोन्ही बॅटरनी. बॅकफुटवरती गेलाय, कट करायचा होता. याही वेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न केला अमितने. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 14 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. त्यामध्ये 2 चौकार, 1 षटकाराचा समावेश आहे. संदीप मकवाना खेळतोय 6 चेंडूंमध्ये 16 धावांवर. धावसंख्या पोचली आहे 31. 1 षटक, 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. पाठलाग चालू आहे. 49 धावांचा कट करण्याचा सफल प्रयत्न. 31 धावा, धावसंख्या स्थिरावली. मैदानावर अनेक हात अमोल सर या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लागलेत आणि त्यामध्ये डीप मिड विकेटच्या दिशेने तारकर्ली क्रिकेट क्लबचे 2 सदस्य आम्हाला मदत करण्यासाठी उन्हात उभे आहेत. स्वागत आहे तारकर्ली क्रिकेट क्लबचे हे सदस्य, युवा सदस्य. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय, आपले आभारसुद्धा मानतोय या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल. धावसंख्या 31, 31. पाठलाग चालू आहे. 49, 25 चेंडू, फक्त 18 धावांची गरज. पुन्हा एकदा अमित. यावेळेला सुंदर फटका अमितच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. व्हेरी नियम षटकार. अमित आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये धुव्वाधार फलंदाजी करतोय मोठी धावसंख्येच्या दिशेने आणि 49 धावांचं सडेतोड उत्तर आलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 49 धावांच्या उत्तरामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा धावफलक आहे बिनबाद 37 धावा. त्यामध्ये 6 चेंडू आणि 20 धावांची खेळी ही आतापर्यंत अमित नाईकची. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची खेळी संदीप मकवानाची. समीकरण आले 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अवघ्या 12 धावा विजयासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा बनवल्या होत्या फलंदाजी करताना आणि त्यानंतर मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः कंजूशी गोलंदाजी टाकली. सिंधुदुर्ग पोलीस संघाचे मधल्या फळीतील फलंदाज थोडेसे कमजोर ठरले आणि त्याचा फायदा राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने उठवलाय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये तब्बल कुठलेत 37 धावा आणि विजयाचा मार्ग अगदी सोयीस्कर केलाय, सोपा केलाय. 24 चेंडूमध्ये अवघ्या बनवायच्या आहेत 12 धावा या मॅचमध्ये विजयासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. आपण पाहतोय व्हेरी नियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023चं हे 3रं पर्व आहे. मालवणच्या टोपीवाला मैदानावरती बोर्डिंग ग्राउंडचं एक सुंदर अलिशान मैदान आपण पाहिलं. हिरवंगार, ज्या पद्धतीने हिरवागार शालू परिधान करावा नव्या नवरीने असं नटलेलं सजलेलं हे मैदान. मालवणची आणबान शान उंचावणारं हे क्रिकेटचं मैदान. गोलंदाजीमध्ये बदल झाला आहे. बदल सर 2 षटकामध्ये तब्बल 37 धावा आणि समीकरण आलंय 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावा. सामना एकतर्फी होतोय असं वाटतंय, पण सिंधुदुर्ग पोलीस हा सुद्धा एक जाबाज सैनिकांचा संघ आहे. कधीही वापसी करू शकतो हा संघ. तिसऱ्या सामन्याची घोषणा होते. पहिल्या सामन्यातील विजेता संघ सातेरी कर्ली आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ यामध्ये सामना असेल सामना क्रमांक 3 सातेरी कर्ली. बी रेडी, बी प्रिपेअर फॉर टॉस. गोलंदाज विनोद सज्ज झालाय. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने. यावेळेला हलकं अपील केलंय. पंचांनी सिग्नल दिलाय की चेंडू बाहेर जाणारा होता. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचांनी नाबाद घोषित केलंय. समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळेल स्कोअरबोर्डवरती तुम्हाला. 23 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय विनोद चव्हाणने. आज राजाराम वॉरियर तळवडे संघाने एक मातब्बर संघ मैदानावर उतरवला आहे. खास करून विकी पुजारा, ओमकार, प्रशांत शुक्ला आणि संदीप मकवाना, अमित नाईक ही काही वेगळी नावं जी कायम राजाराम वॉरियर संघाबरोबर नसतात, पण मोठ्या स्पर्धेत मात्र हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि या संघाची ताकद काय अमोल तुला माहिती आहे? ती ताकद बघ तुझ्या मागे. राजाराम वॉरियर संघाचा 12वा खेळाडू म्हणून जर दाजी धुरत असेल, 13वा खेळाडू म्हणून जर गौरेश कांबडी असेल, तर तिथे कळेल आपल्याला राजाराम वॉरियर्स तळवडे संघाची ताकद. नक्कीच बादल सर, जी आपण 2 नावं घेतली ते देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. मोठमोठे फटके खेळण्यासाठी हे खेळाडू ओळखले जातात. मात्र आज जे आपण आयात केलेले खेळाडू म्हणतो ते खूप लांबून बोलवलेले खेळाडू आहेत. या राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघामध्ये रिव्हर्सचा टेम केला आहे. स्विच हिट करायचं होतं. फलंदाजाला अमित आहे, ज्याच्याकडे मोठ्या फटक्यांची क्षमता जरूर आहे. मात्र यावेळेला थोडंसं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला होता अमित नाईकने आणि मात्र चेंडू आला निर्धाव. कौतुक करावं लागेल विनोद चव्हाणचा. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, खर्च केली अवघी 1 धाव.
या आजच्या सकाळच्या सत्रात आपल्याला किमान 4 जिल्ह्यातले खेळाडू पाहायला मिळाले. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड हे 4 जिल्ह्यातले खेळाडू पहिल्याच सत्रात आपण पाहतोय. उद्याच्या दिवसात आपण वेगवेगळ्या राज्यातले खेळाडू पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू हलकेच अपील होत आहे. धावचीचं अपील, एकेरी धाव होते पूर्ण आणि एकेरी धावेनिशी धाव आऊट माफ करा, पंचांचा इशारा होतोय बाद फलंदाज. या ठिकाणी पहिली सफलता मिळते, ती सुद्धा धावबादच्या स्वरूपात. बदल सर, नक्कीच पॉइंटला एक सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. रिप्लेमध्ये बघू शकणार आहोत हा रनआउटचा निर्णय, कारण कॅमेरावर किती सुंदर आहे. हा बघा थ्रो किती सुंदर येतोय आणि हा थ्रो येताना फलंदाज फ्रेममध्ये सुद्धा नाव होता. अतिशय सुंदर कॅमेरावरचं नाव, गौरव, त्या कॅमेरामनचं नाव रोहित. रोहित, आपल्यासाठी टाळ्यांचा आवाज नक्की येईल, आपल्या कानापर्यंत पोहोचेल. अतिशय सुंदर कॅमेरावर, कारण सकाळच्या सत्रात सुद्धा असाच एक सुंदर रनआउट जो थर्ड अंपायरकडे गेला होता, तो थर्ड अंपायरचा रनआउटसुद्धा अतिशय सुंदर कॅप्चर केला होता. 4 कॅमेरे मैदानावर लागलेत आणि 4 कॅमेऱ्याच्या निशी ॲक्शन रिप्लेसह आपण बघू शकतो. रनआउट आणि स्टंपिंग यासाठी ॲक्शन रिप्ले तर आहे, त्याचबरोबर बीमर आणि बाउन्सर अशा प्रकारच्या निर्णयांसाठी खेळाडूंकडे एक रिव्ह्यू असेल, संघाकडे असतो तो, कॅप्टनकडे असेल. एका इनिंगसाठी एक रिव्ह्यू, जर तुम्ही तो रिटेन केला तर तो पुन्हा वापरू शकता. रिव्ह्यूचा वापरसुद्धा कर्णधार करू शकतो मैदानावरील पंचांच्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर. बदल सर, मैदानाच्या आतमध्ये एक मोठा खेळाडू आलाय, जिसका था इंतजार, दर्शन बांदेकर. 20 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे विजयासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. आणि या मैदानावरती दर्शन बांदेकरचा खेळ नक्कीच पाहण्यासाठी क्रीडा रसिकांची गर्दी असते. दर्शन बांदेकर तयार, बॉलर विनोद चव्हाण तयार, समोर खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला फटका हवेमध्ये आहे आणि झेल सोडला आहे. तोही दर्शन बांदेकरचा. क्षेत्ररक्षक आपल्याला विल्सन डिसूजा पाहायला मिळाला. एक लॉलीपॉप झेल होता, साधा झेल होता आणि हा झेल जमिनीवरती, मायभूमीवरती दान केला आहे. विल्सन डिसूजाकडनं ही अपेक्षा नाही आहे, कारण हा देखील एक मोठा खेळाडू आहे. समीकरण तुम्ही पाहताय, येणारे असतील चेंडू 19, धावा बनवायच्या आहेत 10. 19 चेंडू आणि 10 धावा विजयासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज सज्ज होईल. 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 17 धावा संदीप मकवानाच्या बॅटमधून. विनोद चव्हाण तयार, बॉलिंग मार्कवर. रिव्हर्सचा रेम केलाय आणि यावेळेला गेन अंदर, दंडी बाहेर. संदीप मकवाना मैदानाच्या बाहेर. व्हेरी नियम विकेट. चेंडू आतमध्ये टाकला होता. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा पवित्रा ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय. गोलंदाज विनोद चव्हाण आणि त्यानंतर रिव्हर्स हिपचा फटका, बॅट आणि पॅड दोन्ही पायांच्या मधून चेंडू आतमध्ये आला आणि यष्ट्यांवरती आदळलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि यावेळेला संदीप मकवाना तंबूच्या आश्रयाला परतलाय. धक्का क्रमांक 2 मिळालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि समीकरण आहे 49 धावांच्या उत्तरामध्ये. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी अवघ्या 10 धावांची गरज आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. दर्शन बांदेकरला आपण पाहतोय, 1 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 1 धाव बनवली आहे. झेल सोडला होता विल्सन डिसूजाने, अन्यथा अजून 1 गडी देखील बाद झाला असता. बदल सर, पुढच्या सामन्याची थोडीशी घोषणा चेंज होते. पुढचा सामना असेल तो सातेरी कर्ली आणि सिंधुदुर्ग पोलीस. सिंधुदुर्ग पोलीसचे आमचे काही खेळाडू ज्यांना कणकवली कुणकेश्वरला बंदोबस्तासाठी जायचं आहे आणि त्यामुळे राजाराम वॉरियर संघाचे मालक विकासजी गावडे यांनी सुद्धा परवानगी दिली हा सामना खेळण्यासाठी. धन्यवाद विकासजी. असं सहकार्य खूप महत्त्वाचं, कारण वर्षभर आपण आपले सण उत्सव साजरे करत असतो, कारण आपल्यासाठी 365 दिवस आपले पोलीस उन्हातान्हात पावसात उभे असतात. आणि या आमच्या सिंधुदुर्ग पोलीसच्या सैनिकांनी आपल्यासाठी आज पहिल्यांदाच वेळ काढला आहे. अमोल, गोवा राज्यातील गोवा पोलीसची टीम संपूर्ण महाराष्ट्रात, सिंधुदुर्गात सुद्धा, गोवा राज्यात सुद्धा एक मोठी टीम म्हणून ओळखले जाते. सिंधुदुर्ग पोलीसचा मात्र संघ आम्ही वाट बघतोय कधी तयार होईल आमच्या सिंधुदुर्ग पोलीसचा संघ, कारण शेखर सारखे काही अनुभवी पोलीस या संघात सुद्धा आहेत. अमोल गायचोर, माणगाव, शेखर प्रभू काळसे असे काही पोलीस, आणि या सगळ्यांना एकत्र केलं तर आमच्या सिंधुदुर्ग पोलीसचा सुद्धा एक मातब्बर संघ तयार होऊ शकतो. कदाचित ही सुरुवात असेल, ही मुहूर्तमेढ असेल. या सामन्यानंतर आमच्या पोलिसांना कुणकेश्वरच्या बंदोबस्तासाठी जायचं असल्याने त्यांचे सामने आपण सलग खेळूया. इतर संघांना विनंती असेल थोडंसं सहकार्य करण्याची. अमोल. नक्कीच बदल सर, आपण पाहतो की महाराष्ट्र पोलीस, सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत ते सातत्याने जे आरोपी असतात किंवा जे फरार
असतात त्यांच्या पाठीमागे सातत्याने धावण्याचं काम करत असतात. मात्र यावेळेला क्रिकेटच्या मैदानावरती चेंडूच्या मागे धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा क्या बात अमोल सर, खूपच सुंदर उपमा तुमच्याकडून पाहायला मिळाली. म्हणजे आयुष्यभर ज्यांची धावपळ पोलीस बनून चोरांच्या मागे असते, ते पोलीस आज मात्र चेंडूच्या मागे आणि चेंडूच्या पुढे धावताना दिसत आहेत. आणि एवढी सुंदर उपमा अमोल सर फक्त तुम्हालाच सुचू शकते. मला वाटतं समालोचक किंवा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये सेवा करत नसलं असतं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक यशस्वी साहित्यिक म्हणून आपलं नावसुद्धा गणलं गेलं असतं. या षटकांनिशी धावफलक 45. फक्त 4 धावांची गरज. मैदानावर फक्त औपचारिकता बाकी. एकतर्फी चालत असलेला सामना. पुढच्या सामन्यासाठी सिद्धेश मॅन फ्रॉम सातारी कर्ली प्लीज कम फॉर टॉस. आणि सिंधुदुर्ग पोलीस कॅप्टन केळकर सर, तुम्हाला विनंती असेल हा सामना संपल्यानंतर लगेच आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्सच्या समोर यावं. ओंकार गावकर, आपल्याला विनंती असेल नाणेफेकी आपण करून घ्यावी. दर्शनचा हा चेंडू मिडी विकेटला आला आहे. जमिनीची मदत घेतली या फटक्यासाठी दर्शन बांदेकरने. सामना अगदी सोपा झाला आहे. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या दृष्टीने 15 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 49 धावांच्या उत्तरामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. अभि तांबे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. त्याच्या समोर आहे फलंदाज ओमकार पाटील. यावेळेला ताकद दिली आहे या फटक्या मागे आणि MS धोनी स्टाईलने हा सामना संपवलाय. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. एक मोठा ब्लास्ट केलाय ओमकार पाटीलने. सामना संपवलाय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ या मॅचमध्ये विजय संपादन करतोय. सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाला या मॅचमध्ये पराभूत व्हावं लागतंय. पुढच्या सामन्यासाठी सातारी कर्ली आणि सिंधुदुर्ग पोलीस बोथ कॅप्टन. ओमकार. राजाराम वॉरियर्स तळवडे या संघाने दुसरा सामना जिंकलेला आहे. इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये माझ्यासोबत काही मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्याकडे मी जाऊ इच्छितो. हडीगावचे माजी सरपंच विलासजी हडकर माझ्यासोबत उपस्थित आहेत. काय सांगाल, कशाप्रकारे तुम्ही सामना पाहताय, आता कशाप्रकारे तुम्ही एन्जॉय करताय? अतिशय चांगल्या प्रकारचं खेळाडूंनी आपलं प्रदर्शन या ठिकाणी खेळाचं केलेलं आहे. परंतु सामन्याची जशी अपेक्षा होती तसा काही सामना न झाल्यामुळे एकतर्फी सामना झाला. थोडीशी स्पर्धा झाली असती तर आणखी मजा सर्वच प्रेक्षकांना मिळाली असती. पुढच्या काळामध्ये दोन्ही संघांकडनं अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तसेच माई हुंडाईचे जनरल मॅनेजर राहुल सर देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल सर? निश्चित सामना सुंदर झाला, पण थोडा एकतर्फी झाला, कारण चेसिंग करताना थोड्या